वंदे भारत ट्रेनमध्ये दिलेल्या जेवणामुळे एका महिलेचे ओठ सुजले आणि तिच्या मुलाला जुलाब झाल्याची बातमी समोर येते. मात्र रेल्वेने यावर स्पष्टीकरण देखील दिलं. दरम्यान वंदे भारत ट्रेनमध्ये प्रवास करताना भेटलेल्या जेवणामुळे एका महिलेने गंभीर आरोग्य समस्या झाल्याचा दावा केलाय, ज्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या खानपान सेवा चर्चेत आल्यात. रांचीहून देवघरकडे जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवास करताना आयुषी सिंग नावाच्या महिलेने रेल्वेवर दिलेलं जेवण खाल्ल्यानंतर अॅलर्जीचा त्रास झाल्याचा दावा केलाय आणि तिने दिलेल्या माहितीनुसार काही वेळातच तिचे ओठ देखील सुजलेत आणि तिच्या 2 वर्षाच्या मुलाला जुलाब देखील झाल्याची माहिती तिने दिली आहे. त्यावर ती आणि तिचं कुटुंब रुग्णालयात उपचारासाठी देखील गेलं होतं. महिलेने या घटनेमध्ये वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर शेअर केलाय. या पोस्टमुळे प्रवासी आणि नागरिकांमध्ये आता वादग्रस्त प्रतिक्रिया आणि चर्चा देखील सुरू झाल्या. या प्रकरणावर IRCTCने प्रतिक्रिया देताना सांगितलंय की तिने 27 मार्च रोजी दिलेलं जेवण तपासलं गेलेलं आहे आणि ते कोणत्याही प्रकारे संशयास्पद आढळलेलं नाही. त्या दिवशी इतर कोणत्याही प्रवाशांकडून खानपानाबद्दल तक्रार नोंदवलेली नाही, असं IRCTCने हे स्पष्ट केलं. या घटनेमुळे पुन्हा एकदा रेल्वे खानपानाची गुणवत्ता आणि स्वच्छतेबद्दल प्रशासनाने उपस्थित झालाय. प्रवाशांचा दावा आणि अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण यामध्ये अंतर असल्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे. या प्रकरणामुळे आता वंदे भारत प्रमाणे प्रीमियम रेल्वे सेवा असताना प्रवाशांच्या आरोग्य आणि सेवा गुणवत्तेबद्दल कितपत काळजी घेतली जाते याबद्दल आता प्रश्न विचारले जात आहेत.